थंडी कशी आहे थंडी? खतरनाक. आता आम्ही मुन्नार मध्ये आम्ही सोबत घेऊन लोकेशन येतोय. भारतभरातले एक सुंदर पवित्र जीवात्मे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. चहा बनवायला चाय का दुकान मत खोलो. त्यांनी एका जगातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्तीला एक पत्र लिहिलं. तिथं काय हॅलो एक्सक्यूज मी, बघा हे आहे चहाची मध्ये. हे हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. हा आपला सेकंड पार्ट आहे केरला टूरचा. फर्स्ट पार्ट ऑलरेडी अपलोड झाला आहे, जर पाहिलेला नसेल तर तो पाहून घ्या. आणि हा सेकंड पार्ट आहे. आज जबरदस्त लेवलचा आम्ही एन्जॉय करणार आहे. आम्ही आज गार्डनला जाणार आहे, आज आम्ही चहा बनवण्याच्या फॅक्टरीला जाणार आहे आणि क्लास लेवलला एन्जॉय होणार आहे. सर आज सेकंड डे आहे केरलाचा, केरला टूरचा. आणि आम्ही आज जाणार आहोत जे केरलामधली सगळ्यात फेमस टी फॅक्टरी आहे. टी कसा बनतो त्या फॅक्टरीमध्ये आम्ही जाणार आहेत. दुसरे काही गार्डन्स आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही जाणार आहेत. आणि ब्युटिफुल लोकेशन तिथलं आहे मित्रांनो. ओके, तर चला जाऊया सेकंड डेच्या टूर. मित्रांनो बघा आता लोकेशन हे कसं दिसतंय तुम्हाला. मित्रांनो आपण कुठे आता केरळला ना, आणि असं वाटतं की तुम्हाला काश्मीर मध्ये आल्यासारखं वाटलं. कशामुळं? थंडी कशी आहे थंडी? मगाशी मी पाण्यात हात धुतले. पाणी कसं आहे? केरळ हे फार क्लीन आणि केमिकल फ्री समजलं आता केरळसाठी. आणि कालचा ब्रेकफास्ट कसा होता? रात्री कालचं लंच, डिनर, सकाळचा ब्रेकफास्ट, कोणी कोणी मसाज केली आहे हे बघा, केली आहे. आणि मित्रांनो खरंच आम्ही केरळ टूर एन्जॉय करतोय आणि रिअली आम्ही तुम्हाला मिस करतोय की लाईफ मध्ये इथून पुढं छोटं मोठं कुठलंही टूर मिस करू नका, कुठलंही टार्गेट मिस करू नका. आणि माझा अनुभव म्हणतो टार्गेट म्हणजे रोजचं काम, महिन्याचा चेक, याच्यापेक्षा जिंदगीतलं कुठलंच टार्गेट मोठं नसतं. मजा करायची आहे मग. 7 आलेलो आहे आम्ही टी फॅक्टरीला. मॅडम कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. अजून बघायची टी फॅक्टरी. टी फॅक्टरी पाहायची. खतरनाक. आता आम्ही मुन्नार मध्ये टी फॅक्टरीला आलोय. एवढं मस्त वाटलं, ऊन पडलंय ना, एवढी थंडी वाजत होती सकाळी, पण आता इतकं भारी वाटायला लागलं. बघू आता सूर्य आलाय. म्हणजे सर तुम्हाला इथं म्हणायचं का असं की इथं थंडी पण आहे, गरमी पण आहे, सगळ्याच गोष्टी म्हणजे डोळ्याला सुकून आहे, शरीराला सुकून आहे. भाई मजा आया. सगळं दिसतंय. याचा अर्थ एक काय माहितीये का, अजिबात पोल्युशन नाहीये आणि सगळं सर हिरवं दिसतं. म्हणजे अशी या व्हिडिओला फिल्टर पण मारायची गरज नाही. लोक इकडे येऊन लोकेशन पाहतात, इकडे आम्ही सोबत घेऊन लोकेशन येतोय. स्वागत तो करो हमारा. सो आम्ही या कार्यावर काम करतो आणि फार आनंदी आहेत. आणि आमच्या सोबत कोण कनेक्ट होऊ शकतं? ज्यांच्या हृदयात चांगले विचार आहेत, ज्यांना चांगलं काही करायचंय, असे भारतभरातले एक सुंदर पवित्र जीवात्मे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. सो वी आर वेटिंग. चहा बनवायला चाय का दुकान मत खोलो. 2 गैस का काम करवाओ. 2 बर्तन अलग अलग से रख लो. 40 समय गरम दूध को उबाल लो. 2 ग्राम शक्कर घुमाओ. टी फॅक्टरी आलोय. मित्रांनो आता टी फॅक्टरी पाहिली. आपण जो चहा पितो किंवा आपण जे चहा पितो तो तर लय वेगळा असतो. आणि इथला जे चहा आहे त्याला क्लास लेवलचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लोअर, हायर, सगळ्यात हायर, सगळ्यात व्हाईट
जिसाचा चहा त्यांनी दाखवला की कसा आहे काय, आणि जबरदस्त लेवलला इन्फॉर्मेशन भेटली. असं म्हणलं जातं की वेगवेगळ्या ठिकाणी आल्याच्या नंतर वेगवेगळा एक्सपिरियन्स पाहायला भेटतो. आज एक व्यक्ती तर जे आज मिलियनमध्ये करोड रुपये कमवले, त्यांनी एका जगातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्तीला एक पत्र लिहिलं, माझ्याकडे 2 ते 3 करोड रुपये मी काय करू. त्यावेळेस त्या व्यक्तीचा एक मूल्यवान सल्ला होता. ते म्हणले की तुम्ही जग फिरून या. ते काय म्हणले, तुम्ही जग फिरून या. तर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा पत्र लिहिलं, जग फिरून या म्हणजे काय सर. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडे 2-3 करोड रुपये, मला एक बिझनेस चालू करायचा, तर कोणता करू शकतो. तर ते म्हणले जग फिरून या, जग फिरून या. त्यांनी ते व्यक्तीने ऐकलं आणि ते जग फिरून आले. आणि जग फिरून आल्याच्या नंतर त्यांना कळलं की कशाची काय काय कमतरता आहे. नॉलेज वाढवायचं असेल, गेन करायचं असेल, ग्रोथ करायचं असेल, तर अशी फॅक्टरी, अशी व्हिजिट, वेगवेगळ्या एरिया, वेगवेगळे प्लांटेशन फिरणं खूप गरजेचं आहे. पाहिल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला क्लिअरिटी येते की काय काय. ये देखो, ये इधर का गार्डन एकदम जबरदस्त. व्यू आहे बघा क्लास लेवलला. आणि इथं काय, हॅलो एक्सक्यूज मी, अरे सारे मॅडम कसं वाटतं. खूपच छान, खूप एन्जॉय झालं, मस्त आहे. जबरदस्त. हे ब्लॉग पाहणार आहे त्यांच्यासाठी काय मेसेज तुम्हाला. मला एक सांगायचं, जर तुम्हाला खरंच लाईफ मध्ये एन्जॉय करायचं तर सनेज करा. सनेज मध्ये तर तुम्हाला पैसा तर मिळतोच, पण म्हणजे जास्त म्हणजे बघितलं तर खूप जास्त एन्जॉय मिळतो. यस, हॅपीनेस, रिअल हॅपीनेस. रिअल हॅपीनेस मिळतो. आणि रिअल हॅपीनेसची व्यक्ती पण आमच्या सोबतच आहेत, अशोक सर. अशोक सर Would like to take notes while I take. लेवलला ऍडव्हेंचर होता. खरंच ब्युटिफुल गार्डन आहे. सगळ्यात जास्त केरळात मला आवडलेलं ते म्हणजे तो 3D शो. बस हे बघ पॉइंट. अरे तुम्ही सगळेजण मोबाईल मध्ये काय करताय. तुमचा सगळ्यांचा पार्ट फर्स्ट जो काल अपलोड झालाय, कालचा व्हिडिओ तो आज पाहताय का. क्या बात आहे. रात्रभर बसून मी एडिटिंग केली, कष्ट केले, आहे का नाही. आता दुसरा पार्ट येणार आहे, त्याच्यामध्ये सगळेजण तुम्ही दिसणार. यस. कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम. जबरदस्त. फ्रेंड्स, आता आलेला आहे ती गार्डन. हे पहा, तुम्हाला इथे दिसत असेल, हे सगळे चहाचे मळे आहेत. हे पहा, हे खालपर्यंत हे बघा, हे आहे चहाची मळे. चहामध्ये आहे तोटपण पूर्णपणे. हो, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल बघा, कोणता, ज्याच्यामध्ये लोक आता नवीन नवीन AI टेक्नॉलॉजी मध्ये रसगुल्ल्याचे, पाणीपुरीचे, याचे त्याचे व्हिडिओ बनवून राहिले, बरोबर ना. तर आम्ही ओरिजिनल आता चहाच्या मळ्यात आहे. बघा, हे चहाचा मळा, टी प्लांटेशन. सगळेजण फोटो काढायला तर क्रेज आहेत. सगळेजण फोटो काढायला आले. सगळे टोटल 100 लोक मळ्यामध्ये घुसले. आता आम्ही चाललोय रुपवेला. होया असं आहे. Change the water. Change the life. Change the life. Happiness. पीछे आग लगी है. कौन सा आग लगी है पता नहीं. आता आम्ही आलोय झिपलाईनला. हे बघा,
इथून हे स्टार्ट होणार तिथपर्यंत असं तो आता चाललोय झिपलाईन करायला एक माइंड मधला एक फोबिया डिलीट करण्यासाठी. आम्ही आता इथं रोडवर आहे आणि हा रोड म्हणजे यांचा 5th फ्लोअर आहे. हे बघा म्हणजे जापानी टेक्नॉलॉजी यांनी लावली. हा रोड आहे इथं 5th फ्लोअर आहे आणि इथून खाली आता जाणार आहे ते म्हणजे ग्राउंड फ्लोअरला. कसं वाटलं बिंदास सर? खूप मजा आली मुंबईवर आणि मॅडमनी तर खूपच मजा केली. मॅडमचा व्हिडिओ तर खूप भारी मज्जा आली. तुम्ही केली की दोघींनी? जबरदस्त. हे बघा हा मनातला फोबिया असतो तो फोबिया डिलीट केला यांनी आणि जबरदस्त लेवलला सनेश हेल्थ देतोय, वेल देतोय, हॅपीनेस मध्ये ऍडव्हेंचर पण देतोय. ये बड़ी अच्छी बात कही आप. हो कोपा चॉकलेट मध्ये आलोय आणि क्लास लेवलला सगळं दिसतंय. चॉकलेट फॅक्टरी आतमध्ये मिळाली चॉकलेट. चॉकलेट घेतले तुम्ही? कितीचे? चॉकलेट बॉय लाईक करा, कमेंट करा आणि आमचे विशाल गेले सर चॉकलेट बॉय चॉकलेट. ये बड़ी अच्छी बात कही आप. ब्लॉग कोणाचं चालू विशाल गेले सर नाही करायचं. फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे जा. यार तू जबरदस्त लेवलला बघा मॅडम चॉकलेट घेतले. गुड. आता काय करणार? आत रोल देणार का? मुलाला देणार? इथं साड्या बनतात. These are the completed sari products. We also used some silk material also. Which material? This is cotton and this one no, the golden color, that is silk. Silk. Golden color is silk. This is cotton. काय केलं तुम्ही? हा? एकदम मस्त वाटतंय आम्हाला. आज आम्ही केरळ मध्ये कारखान्यात आलेलो चॉकलेट. आमच्या लोकांनी आज 3-4 किलो चॉकलेट खाल्लेत फक्त. सॅम्पल खाल्ले ना? सॅम्पल खाल्लेले 3-4 किलो. सॅम्पल मध्ये 4-5 किलो सॅम्पल खाऊन टाकले लोकांनी. आणि 1700 रुपये किलो चॉकलेट येते म्हणजे कमीत कमी 10-12 हजाराची चॉकलेट दिसते. यांनी एक घेतला आणि सॅम्पल म्हणून त्या पर्स मध्ये 10-15 टाकले. याला म्हणतात बापाचं प्रेम. इथं आले तरी व्हिडिओ काढून राहिले का? ती कशी हसते. चल बस रुलाएगा क्या. हाय हाय भाऊ. कसं वाटतं? आता वाटतं फॅमिलीला मिस करतो. हो नक्कीच नक्कीच यायला पाहिजे आहे. हो विथ फॅमिली जर असतं तर अजून मजा आली असती. सनेश बिझनेस मित्रांनो विथ फॅमिली करण्याचं आहे. पुढच्या वेळेस नक्कीच आपण फॅमिली सहित येऊ. यास थायलंडला फॅमिली आता. Oh
काय वेल्डिंग मूळ पाहायला आला आहे ना? आणि ऍडव्हेंचर चेअर आहे पूर्णपणे हलणार वगैरे सगळं जबरदस्त लेवलला क्लास लेवलला कसं वारं बिरं सगळं येणार. कैसा लगा कसं वाटलं? फ्रंटला भरपूर एन्जॉय आलता. या मॅडम फ्रंटला बसवलं होतं परत मोठून पाठी मग पण विशाल सर नाही असं वाटत होतं वरूनच पडलोय. काय काय आता तुम्हाला सांगायचं म्हणलं बापरे तो ते 3D पिक्चर नव्हता का तानाजी तसाच पिक्चर सारखं मला फील वाटलं. नाही ते खाली उतरताना खाली नाही, नाही, ते चढताना असं वाटलं की आम्ही पुढे बसलोय ना. आता हे प्लॉट मधले जे लोक आहेत ना त्यांना काय कळत नसेल हे काय चाललंय. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. पण ते आम्ही आमचं एन्जॉय केलं. आम्हाला माहिती कसं केलं. नाही नाही नाही, नाही विषयच नाही बघा. येस क्लास हे खरंच गार्डन आहे असं रात्रीच बघण्यासारखं आहे. दिवसा बघण्यासारखं नाही गार्डन. नाही नाही आता लाईट डेकोरेशन म्हटलं मी म्हणलं गार्डनला आता काय जायचं आता काय जायचं पण आता आल्यावर गार्डन काय हा जबरदस्त एन्जॉय. कसं वाटलं गार्डन? आणि बघा यांनी सगळ्यांनी आता टोप्या घातल्या. गार्डन मुन्नार और ये ट्रिप एकदम जबरदस्त हुई एकदम. 2 दिन कैसे निकल गए पता ही नहीं चला. और 2 दिन है. कितने दिन है? और 2 दिन है मतलब और 2 ब्लॉग आने वाले. बराबर ना? तो कैसा लगा आप सभी को? सनेज कंपनी कैसी है? सनेज कंपनी ESS सिस्टम कैसा है? आपने मेंटर महागुरु डॉक्टर अशोक कुमार सर कैसे? जबरदस्त है, झक्कास है, खतरनाक है, चॉकलेट पर्सनॅलिटी है की नाही? चलो महत्वाचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रिप आहे. 1 रुपया खर्च नाही कोणाला. बाय प्लेन 5 स्टार हॉटेल यायचं जायचं. जबरदस्त सगळं फ्री आणि फुल एन्जॉय करतोय आम्ही सगळे. तुम्हाला जाणून घ्यायचं असं नाही लोक आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं असं ना कसं फ्री मध्ये केलं हा तर आमचे कॉन्टॅक्ट करा. लोकांना हे तुम्हाला सांगतील की कसं फ्री मध्ये ट्रिप अचीव करू शकता. चालेल चलो थँक्यू. सर आज का दिन बहुत अच्छा लगा. सुपर से डुपर हो गया. असं वाटलं आम्ही स्वर्गात जाऊन आलो. केरळ म्हणजे स्वर्गाचे खूप छान. सर लय जबरदस्त आज स्वर्गात फिरल्यागत झालं. आता फक्त घरी जाऊन झोपायचंय. अमेझिंग बॉस. खूप सण्याची ट्रिप जबरदस्त. सण्याची ट्रिप जबरदस्त. केरला ट्रिप खतरनाक झाली. रॉक करत आहोत. गुड आणि व्हेरी नाईस. एकच नंबर भारी. सनेज कंपनी 1 नंबर. सनेजची टीम जबरदस्त. फॉरेनपेक्षा केरला जबरदस्त. फॉरेन पण भारी आहे पण केरला इज द बेस्ट. खतरनाक. केरला इज द बेस्ट. सनेज अँड केरला व्हेरी व्हेरी बेस्ट. सुपर अप हे फक्त सनेज मध्येच होऊ शकतं. जय किसान. केरला सुंदरम. बेस्ट केरळाचा एकदम बेस्ट अनुभव आलाय मला. सनेज पण झापक झुपक आणि केरळ पण झापक झुपक. शाबाश बेटा. फक्त सनेज आणि ESS आहे. लय भारी आहे केरळ. जबरदस्त सिटी केरळ. वंडरफुल केरळ. नादखुळा. जळगाव धुळा. अरे कहना क्या चाहते हो? सर क्या नाम है आपका? फैसल. फैसल सर ने बहुत बढ़िया गाड़ी चलाई एकदम बढ़िया. थँक यू. खूप भारी वाटलं केरळ फिरून. जबरदस्त. सनेजचे एक्सपिरियन्स खूप पॉवरफुल होते आणि हा सेकंड पार्ट जबरदस्त लेवलला आहे. आता आपण लंच करूयात आणि मग जाऊयात रूमला. मॅडम आता उपवास सोडून राहिल्यात. अयो हे काय अशी प्रथा असते का? त्याचे इन्स्ट्रक्शन चालू होतं. आता मी बघा घेतलं डिनर. पनीर आहे, कुबू आहे, सलाड, वरण भात, टरबूज आणि एक कोणती तरी स्वीट डिश आहे पण खूप छान आहे मस्त. सर कसा वाटला आता एक्सपिरियन्स आजचा? खूप छान मस्त. मला त्याचं पार्ट फर्स्ट अपलोड झालाय. पार्ट सेकंड पण अपलोड होईल आज. तर आज आमचा 2nd डे होता मुन्नारमध्ये. डिनर वगैरे तुम्ही बघताय. फार जबरदस्त एन्जॉय करतो आम्ही सगळेजण. आज तर इतका खतरनाक मजा आली.
फाउंटन शो कसा होता? फाउंटन शो जबरदस्त होता. त्यानंतर 20 शो जबरदस्त. 12 शो आम्ही बघितला. त्यानंतर आम्ही एक थिएटर मध्ये मूवी बघितला जो सब इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी जी आता नवीन आहे ती पण आम्ही बघितली. आणि मला एक सांगायला आवडेल मित्रांनो, हा जो एन्जॉय होतो ना हे सनेज बरोबर फक्त पॉसिबल आहे. जे स्टँडर्डायझेशन तुम्ही बघताय ना हे फक्त सनेज बरोबर पॉसिबल आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये असं कुठंच नाही मिळत. आणि उद्या आम्ही जिकडे जाणार आहेत ना विशालचा तुम्हाला ब्लॉग नवीन येणार पण आहे. पण जिथं जाणार आहे ना आम्ही तिथं कुठलीच डायरेक्ट सेलिंग कंपनी घेऊन जात नाही. आम्ही उद्या जाणार आहे आलिप्पीला, हाऊस बोट वरती राहणार आहे, आयलंड वरती जाणार आहे आणि तुम्हाला उद्या सगळ्या हाऊस बोट विशाल अभी मजा आएगा ना भिड़. मध्ये बघायला भेटणार. ऑलरेडी ओपन करून टाकली. काय होणार आहे तिसरा पार्ट? अभी डिनर हुआ है और अभी जा रहे हैं बॉन फायर. देखते हैं कैसा है. कल मेरा मिस हुआ था. गुलशन में फूल खिलते हैं, दशहरा में मिलते हैं. गुलशन में फूल खिलते हैं. सगळे आता लास्टला बॉन फायर करतोय आणि आज सेकंड पार्टची ही एंडिंग होणार आहे. कसं वाटतं तुम्हाला? आमचं आहे हॉटेल आणि आज आमचा इथं आहे शेवटचा डे. दोस्तों चलो अभी आए हैं रूम में. अभी रूम में जाएंगे, सो जाएंगे, कल सुबह उठेंगे मॉर्निंग में.